तर आत्ता आपण आलो इंग यांग रेस्टॉरंटमध्ये आणि आता पाहूयात या रेस्टॉरंटमध्ये काय काय मिळतं. सांग रे. हे आहे ऑथेंटिक ओरिएंटल कुझिन. त्यामध्ये आहे जॅपनीज, थाई, मलेशियन, ओरिएंटल आणि इंडोनेशियन आणि बरेच काही. म्हणजे झालाय घरचा अभ्यास झालाय. असू दे घरचा अभ्यास दाखवायचा नसतो सगळीकडे. ठीक आहे. आपण तर मित्रांनो आता आपण आपल्या मुख्य कामाकडे जाऊयात. खायच्या या सगळ्या गोष्टी आपण ट्राय करूया कशा बनतात तिथे इंग मध्ये आणि त्यांचा एक आस्वाद घेऊया. चल खायला लवकर रे. आतापर्यंत मी इंडियन कुझिनवरती जास्त काम केलं होतं. पण पुण्याच्या या भागामध्ये जसं की कोथरूड, डेक्कन, आपला हा कर्वे रोड, सिंहगड रोड, कर्वेनगर, बावधन या भागामध्ये प्रॉपर ऑथेंटिक ओरिएंटल कुझिन असं रेस्टॉरंट नव्हतं इकडे. तर जनरली बाणेर, कोरेगाव पार्क, कल्याणनगर या भागामध्ये जावं लागायचं. त्यामुळे मी या भागामध्ये रेस्टॉरंट प्लॅन केलं. आम्ही इकडे जॅपनीज ह्याच्यामध्ये कुझिनमध्ये स्पेशालिटी सुशी हे कोल्ड फूडमध्ये येतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन्स आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज. अच्छा. तर यामध्ये व्हेजिटेबल म्हणजे हे कॅरेट आहे, ॲस्पॅरागस आहे आणि हा आहे सुशी राईस जे तुम्ही बघता ते व्हाईट कलरचं आणि त्याला बाहेरून नोरी शीट्सनी हे केलेलं आहे कवर. तर ही अशी असते, ही एक व्हेजिटेबल सुशी. ये चिकन बेसिल फ्लेवर डम्पलिंग है जो यहाँ के लोगों के लिए मतलब एकदम न्यू है. ट्रांसपेरेंट रहता है ये, जिसमें मतलब हर एक चीज़ प्रॉपर दिखती है आपको कि क्या है इसके अंदर है क्या नहीं. हेल्थ के लिए बहुत ही अच्छा है ये चीज़. अच्छा. ये डिमसम बहुत हटके नया चीज़ एकदम. ये जो मोमोज होता है मैदे से बनता है वो हेल्थ के लिए अच्छा नहीं रहता है. अच्छा. राइट. ये चीज़ है जो बहुत हेल्दी अच्छी रहती है. बेसिल का फ्लेवर आएगा इसके अंदर, चिकन का फ्लेवर आएगा. की सुशी ही थंड आहे, डिमसम्स अगदी स्टीमिंग आहेत. इंडियनचा कन्सेप्ट हाच आहे की दोन्ही वेगळ्या फ्लेवरच्या गोष्टी किंवा उष्ण आणि थंड या पण सोबत आम्ही इथे अवेलेबल केलेले आहेत. एक्झॅक्टली. थोडा आंबट मिक्स आहे. ओके.
जॅस्मिन राईस जैस्मिन राइस आणि सिल्कन टोफू विथ सिल्कन टोफू विथ ब्लैक बीन ब्लैक बीन है, ये ग्रेवी ब्लैक बीन ओके। के अंदर बना है। देन ये अच्छा। सिल्कन टोफू है अच्छा जो एकदम आपको मुंह के अंदर जाते एकदम ब्लाइंड हो जाएगा, पता ही नहीं चलेगा आपके अंदर कुछ गया है मुंह के अंदर, ओके। टोटली वो हो जाएगा। देन ये थाई राइस है, अच्छा। जैस्मिन का राइस है। और ये क्या दिख रहा है यहाँ पे? ये बॉक्चो है, बॉक काय बॉक्चोय बॉकचोय बॉक्चोय प्रोनाऊन्स करायला जमलंय मला यावेळेला बॉकचोय याच्यात नूडल्स दिसत आहेत. क्रीम नूडल्स असतात त्याच्यामध्ये आणि कोकोनट मिल्क मध्ये Milk. बनवलं जातं. ओके ओके आणि पलीकडे काय हे जे आहेत हे कॉन्डिमेंट्स त्याच्याबरोबर सर्व केले जातात. ओके. हे आहे फ्राईड गार्लिक, Fried फ्राईड garlic. ओनियन, फ्राईड नूडल्स, फ्रेश लेमन वेजेस, स्प्रिंग ऑनियन, बॉइल्ड नूडल्स आणि विनेगर विथ चिली. ओके तर हे सगळं हे कॉन्डिमेंट्स बनवून मी याच्यात टॉपिंग्स करून हे उघडता आहे. अरे काय ये थाई ग्रीन करी है, हाई ग्रीन करी थाई ग्रीन करी, ये थाई का स्पेशली है हमारे इधर, जो वेजिटेबल्स के से बनता है, वेजिटेबल का पेस्ट बनता है उससे ग्रीन स्पिनॅच यूज केलं जातं ग्रीन कलरसाठी. ओके ओके हां हां म्हणजे पालकाचं फ्रेश कोकोनट मिल्क असावं असं वाटतंय. तर तू टेस्ट करायचं तुला नाही बघायला बघू शकतो तू. खातू एक्सप्लेन मी करू खात काय मी खातो. डेजर्ट जो है ये चाइनीज़ डिश है, ऑथेंटिक चाइनीज़ हम लोग यहाँ पे देते हैं, जो ये फ्लाइट नूडल के साथ बनता है। फ्लाइट नूडल फ्राइड रहता है, फ्राइड करने के बाद हम लोग इसको टॉस करते हैं हनी और सॉस के साथ। जैसे हमारे पास दो फ्लेवर है, स्ट्रॉबेरी, कौन सा फ्लेवर? स्ट्रॉबेरी एंड देन ऑरेंज, Orange. दो अलग अलग फ्लेवर है। मतलब एक खट्टा मिठ्ठा एक त्याच्यामध्ये ते याला मराठीतल्या कापण्या टाईप आपण म्हणू शकतो, पण ते आहे चायनीज ॲक्च्युली, मधात बुडवलेल्या कापण्या. खूपच छान आहे, वेगळा असा फ्लेवर आहे आणि वेगळंच असं डेझर्ट आहे, क्रंची पण आहे. आणि हे इनयांग या रेस्टॉरंटला पुण्यातल्या भेट भेट देऊन देऊन. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे असे वेगवेगळे फ्लेवर्स असलेले पदार्थ ट्राय करायला विसरू नका. Thank you Spicy Pune for visiting Yin Yang, and I request all our guests to subscribe Spicy Pune and like Spicy Pune. Thank you Spicy Pune.